थोड्या वेगळ्या शैलीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे रोजच्या जीवनातील अडचणींवर प्रभावी उपाय आणि तोडगे. नंबर 1. पचन नीट होत नसेल, गॅस ॲसिडिटी जाणवत असेल तर स्वामींच्या फोटोसमोर आलं ठेवा आणि मनात शांतपणे स्वामींचं नामस्मरण करा. या उपायाने पचनशक्ती वाढते. नंबर 2. चेहऱ्यावर वांग डाग भरले असतील तर रोज 7:07 आंबे हळद स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करा आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करा. हळूहळू फरक दिसतो. नंबर 3. आरोग्याबाबत सतत जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक दिवा लावा. याने मनाला धीर मिळतो. नंबर 4. मन जर तुमचं एकाग्र होत नसेल तर रोज सकाळी उठल्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र 3 वेळा म्हणा. याने तुमचे विचार स्थिर होतात. नंबर 5. उपाय हे सर्व करूनही तुम्हाला परिणाम दिसत नसेल तर उपाय करताना पूर्ण विश्वास आणि शांतता श्रद्धा ठेवा. याने उपाय अधिक प्रभावी होतात. नंबर 6. कामात तुमच्या वारंवार अडथळे येत असतील तर दर मंगळवारी स्वामींच्या फोटोसमोर तेलाचा दिवा लावा. याने अडथळे दूर होतात. नंबर 7. झोप जर तुम्हाला लागत नसेल तर मन अस्वस्थ असेल तर झोपण्याआधी 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. याने शांत झोप लागते. नंबर 8. पैसा येऊनही टिकत नसेल तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर सुपारी अर्पण करून प्रार्थना करा. याने आर्थिक स्थैर्य येतं. नंबर 9. घरात सतत नकारात्मकता तुम्हाला जाणवत असेल तर दर अमावस्येला स्वामींच्या फोटोसमोर कापूर जाळा. याने तुमच्या घरातील वातावरण खूप शुद्ध होतं. नंबर 10. निर्णय घेताना गोंधळ जर तुमचा होत असेल तर सकाळी स्वामी समर्थांच्या फोटोला पाहून हात जोडा. याने योग्य मार्ग सापडतो. नंबर 11. आरोग्य जर तुमचं सुधारत नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर तुळशीचं पान ठेवा व स्वामींसमोर मनापासून प्रार्थना करा. या उपायाने तुमच्या शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. नंबर 12. उपायांचा परिणाम हळू येत असेल तर संयम ठेवा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की फळ मिळतं. नंबर 13. घरात सतत वाद होत असतील तर प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर कापूर जाळा. याने तुमच्या घरात शांत होते. नंबर 14. कमाई असूनही पैसा अडकत असेल तर दर शुक्रवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर सुपारी ठेवा. याने धनप्रवाह सुरू होतो. नंबर 15. मन सतत नकारात्मक विचारात तुमचं अडकत असेल तर सकाळी उठल्यावर स्वामींचा फोटो पाहून 5 सेकंद शांत राहा. याने मन हलकं होतं. नंबर 16. घरात नकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला सतत जाणवत असेल तर प्रत्येक अमावस्येला स्वामींच्या फोटोसमोर मीठ ठेवा. या उपायाने वाईट ऊर्जा घरातील दूर होते. नंबर 17. झोप येत नसेल तर अस्वस्थता जर तुम्हाला वाटत असेल तर रोज झोपण्याआधी श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं म्हणा. या उपायाने तुमची झोप खूप प्रमाणात सुधारते आणि शांत झोप येते. नंबर 18. पचन जर तुमचं कमजोर झालेलं असेल तर रोज जेवणाआधी स्वामींच्या फोटोसमोर आलं ठेवा. याने अन्न नीट पचतं. नंबर 19. चेहऱ्यावर डाग वांग असतील तर रोज सकाळी 7:15 वाजता आंबे हळद स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करा. याने तुमच्या चेहऱ्यात फरक दिसायला लागतो. नंबर 20. काम जर तुमचे अर्धवट राहत असतील तर रोज सकाळी 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा नामजप करा. तुमचे काम पूर्ण होतील. नंबर 21. तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर घराच्या बाहेर पडताना स्वामींच्या फोटोला पाहून नमस्कार करा. दिवस शुभ जातो. नंबर 22. घरात आजारपणाचं वातावरण असेल तर मंगळवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. याने सकारात्मकता वाढते. नंबर 23. घरात सकाळी उठताच कंटाळा येत असेल तर उठल्यावर स्वामींच्या फोटोला पाहून एक छोटं स्मित हास्य करा. याने दिवस सकारात्मक जातो. नंबर 24.
पैसे येऊनही हातात जर तुमच्या राहत नसतील तर सोमवारी स्वामींच्या फोटोसमोर तांदूळ ठेवा. याने पैशाची गती सुधारते. नंबर 25, घरात कारण नसताना अस्वस्थता जर वाटत असेल तर संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावा. याने घरातील वातावरण खूप मोठ्या प्रमाणात हलकं होतं. नंबर 26, लक्षण लागत नसेल तर विसरभोळेपणा जर तुमचा वाढला असेल तर सकाळी 3 वेळा श्री स्वामी समर्थ हळू आवाज वाचत म्हणा. एकाग्रता वाढते. नंबर 27, रात्री वारंवार जाग येत असेल तर झोपण्याआधी स्वामींचा फोटो डोळ्यासमोर आणा आणि ह्या उपायाने तुम्हाला शांत झोप नक्कीच लागेल. नंबर 28, भूक लागत नसेल, अन्नावर मन नसेल तुमचं तर जेवणाआधी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून उभं राहा. याने तुमचं अन्न व्यवस्थित ग्रहण होतं. नंबर 29, चेहऱ्यावर तेज जर तुमचा कमी झाला असेल तर प्रत्येक रविवारी स्वामींच्या फोटोसमोर हळद ठेवा. याने तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते. नंबर 30, काम सुरू करताच अडथळे येत असतील तर प्रत्येक काम सुरू करायच्या आधी एकदा श्री स्वामी समर्थ नक्की म्हणा. याने काम सुरळीत होतं. नंबर 31, घरात आजारपण वारंवार येत असेल तर दर मंगळवारी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातील वाढते. नंबर 32, उपाय करूनही मन तुमचं शांत होत नसेल तर फक्त बसून स्वामींचं नाव मनात घ्या. नामस्मरण करा. याने मन स्थिर होतं. नंबर 33, घरात सकाळी उठल्यावर जडपणा वाटत असेल तर उठताच स्वामींच्या फोटोला पाहून पाण्याचा एक घोट प्या. याने तुमचं शरीर आणि मन दोन्ही हलकं होतं. नंबर 34, कमाई असूनही हातात पैसा राहत नसेल तर दर शुक्रवारी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक नाणं ठेवा. याने तुमचा धनप्रवाह सुधारतो. नंबर 35, घरात वारंवार किरकोळ भांडण होत असतील तर संध्याकाळी रोज स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावा. प्रार्थना करा. याने घर तुमचं शांत होतं. नंबर 36, मन सतत भूतकाळात अडकत असेल तुमचं तर सकाळी 3 वेळा स्वामी समर्थ हळू आवाजात म्हणा. ह्या उपायाने तुमचे विचार स्पष्ट होतात. नंबर 37, रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसतील तर झोपण्याआधी स्वामींच्या फोटोसमोर क्षणभर डोळे मिटा. या उपायाने शांत झोप लागते. नंबर 38, अन्न तुम्हाला पचत नसेल तर गॅस तुमच्या पोटात जाणवत असेल तर जेवणाआधी स्वामींच्या फोटोसमोर आलं ठेवा. याने तुमचं पचन सुधारतं. नंबर 39, चेहऱ्यावरील तुमचं तेज कमी झालं असेल तर दर रविवारी स्वामींच्या फोटोसमोर हळद कुंकू ठेवा. याने तुमच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता वाढते. नंबर 40, काम सुरू करतात तुमच्या कामात अडथळे येत असतील तर कामाआधी एकदा मनात स्वामी समर्थ म्हणा. याने तुमचे कामं सुरळीत होतील. नंबर 41, घरात तुमच्या आजारपणाचं वातावरण वाटत असेल तर दर मंगळवारी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. याने सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 42, उपाय करूनही मन शांत होत नसेल तर काही न मागता स्वामींना मनात सगळं सांगा. याने मन तुमचं हलकं होतं. वरील हे सर्व उपाय तुम्ही जर सातत्याने नियमितपणे स्वामी समर्थांवर विश्वास आणि श्रद्धा ठेवून केले तर तुम्हाला याचे फरक नक्कीच जाणवतील. वेळ आली की तुमच्यावर स्वामींची कृपा नक्कीच होईल. फक्त मनापासून करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.